ये मेरी जुल्फे तेरी, मेरे हाथों की ये लकीरें बुनती हैं। सजना हुआ मैं तेरा, कौन तेरे बिन मेरा, रौनकें तुम्हीं से मेरी। तर भावांनो, प्रिव्ह्यू एकदम कडक असं झालेला आहे, तुम्ही तर बघितलंच असेल. तर तशाच प्रकार व्हिडिओ बनवण्यासाठी लगेच आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ना 3 लिंक भेटतील, बीटमार्क, शेक इफेक्ट आणि HDRCC. ते तिन्ही पण तुम्हाला ना अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर बीटमार्क प्रोजेक्ट पहिल्यांदा ओपन करायचा आहे. त्याच्यानंतर प्लसमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये. त्याच्यानंतर आपलं रुपेज एडिट्स म्हणून काही एक फोल्डर आहे, त्याची पण लिंक भेटून जाईल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये. PNG वगैरे त्याच्यात ॲड आहे, तर ते तुम्हाला करून घ्यायचं आहे सेव्ह. त्याच्यानंतर मॉडेलचा फोटो घ्यायचा आहे आणि तो लास्टपर्यंत म्हणजे 19 सेकंदापर्यंत कट करून घ्यायचा आहे. तो 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करून घ्यायचा आहे, म्हणजे तो पूर्णपणे फोटो झूम होऊन जाईल. त्याच्यानंतर तो तुम्हाला आहे ना 8.15 मध्ये ना स्प्लिट करायचा आहे मधोमध. त्याच्यानंतर केल्याच्यानंतर सुरुवातीला यायचं आहे, प्लसमध्ये यायचं आहे, मीडिया, ब्लॅक शॅडो PNG दिलेला आहे तुम्हाला, त्याच्यामध्येच तो तुम्हाला ॲड करून तुम्हाला ॲडजस्ट करून घ्यायचा आहे तो. त्याच्यानंतर काही हे हर्टचा PNG आहे, तो तुम्हाला त्याला एक इफेक्ट द्यायचा आहे. इफेक्टमध्ये जायचं ॲड इफेक्ट आणि वरती सर्च करायचं आहे क्रोमा की म्हणून एक इफेक्ट आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करायचं आहे. की कलरच्या पुढं असं एक हिरवा बॉक्स दिसेल तुम्हाला, त्याच्यावरती क्लिक करून ब्लॅक कलर सिलेक्ट करायचा आहे भावांनो. त्याच्यानंतर ते पण काही अशा प्रकारे मी ॲडजस्ट करून घेतो, थोडंसं स्मॉल करतो काही अशा प्रकारे. ते पण तुम्हाला आहे ना 19 सेकंदापर्यंत आहे ना कट करून घ्यायचं आहे, त्याला मध्ये कट करण्याची काही गरज नाही. त्याच्यानंतर आता डिरेक्टली तुम्ही बॅक येणार आहात. बॅक आल्याच्यानंतर आपला शेक इफेक्ट ओपन करून घेऊया. पहिला जो काही इफेक्ट आहे ना तो कॉपी करून घेऊया. पहिला इफेक्ट कॉपी केला, मेन प्रोजेक्टमध्ये बीटमार्क प्रोजेक्ट ओपन केला आहे. त्याच्यानंतर पहिल्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घेऊया आपण. त्याच्यानंतर परत बॅक येऊन परत शेक इफेक्ट ओपन करायचा आहे आणि जो काही दुसरा फोटो आहे त्याचा इफेक्ट कॉपी करून घेऊया आणि दुसऱ्या फोटोला तो इफेक्ट पेस्ट करून देऊया, म्हणजे आपल्या इफेक्टचं काम होऊन जाईल काही अशा प्रकारे. त्याच्यानंतर बॅक येऊया. HDRCC म्हणून याने एक इफेक्ट म्हणजे प्रोजेक्ट येतो, तो तुम्हाला इथून त्याच्यामध्ये क्लिक करून डुप्लिकेटच्या ऑप्शनवरती क्लिक करून सिलेक्ट ऑल लेअर करायचे आहे. त्यानंतर परत डुप्लिकेटच्या लेअरमध्ये क्लिक करून कॉपी 11 लेअर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर बीटमार्क आपला प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर परत डुप्लिकेटच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट 11 लेअर करून घ्यायचा आहे, काही अशा प्रकारे होऊन जाईल ते ॲड. त्याच्यानंतर सुरुवातीला यायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि जे काही आपला व्हाईट बॉर्डर आहे, व्हाईट बॉर्डर PNG तो ॲड करून घ्यायचा आहे. आणि तुम्ही तुमचा लोगो पण लावू शकता, मी नाही लावत आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथून एक्सपोर्ट करून घ्यायचे आहे. भावांनो, व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या भावाला सपोर्ट करत राहा.